महाराष्ट्रीयनचे विद्यार्थी आपण पाहतोय। अतिशय सुंदर असा नमुना या ठिकाणी आपल्याला संचलनाचा पाहायला मिळतोय। व्हेरी गुड। पुन्हा एकदा या दुसऱ्या क्रमसाठी जोरदार टाळ्या वाजवा। या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। हे उद्याचे भारतीय नागरिक आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सदैव सज्ज आहेत। तिसरा ग्रुप जो आहे महाराष्ट्र छात्र सेना NCC याचं नेतृत्व करते समर कामोरे आणि महाराष्ट्र पोलीस करत असतं आणि त्याचा एक भाग म्हणून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी संचलन आपल्याला पाहायला मिळतंय। आपली बँडच्या रिझल्टवरती सुंदर संचलनाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। 24 तास सेवा करून पुन्हा देखील आपले कर्तव्य हे गुहागर पोलीस ठाण्याला आदरणीय पोलीस निरीक्षक सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपलं कर्तव्य चोख बजावताना आपल्याला पाहायला मिळतंय। ऊन वारा पाऊस तमाम बाळगता 24 तास सेवेमध्ये आपल्याला गुहागर पोलीस ठाण्याचे पथक आणि त्याचे मार्गदर्शक आदरणीय सावंत साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांना मानवंदना दिली जाते। गुहागरच्या आदरणीय तहसीलदार यांना पोलीस विभागाकडून मानवंदना दिली जाते। अतिशय सुंदर संचलनाचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। याचं सर्व श्रेय गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय सावंत साहेब यांना जाते। 2 नंबरचा ग्रुप जो आहे नवीन महाराष्ट्र बटालियन कराड याचं पथक या ठिकाणी येते। याचं नेतृत्व करते सार्जंट अण्णा साबले। हे पथकाचं मार्गदर्शन केले आमच्या शाळेचे NCC विभाग प्रमुख वैभव ढोंडे सर। अगोदर घेऊन दरवर्षी नवीन कल्पना राबवून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिस्त, नेतृत्व, अनुशासन, एकता या गोष्टी राबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अतिशय सुंदर संचलन या ठिकाणी पाहायला मिळतं। मान्यवरांना आणि प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचं कौतुक करावं। जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। त्याचं सार्जंट अण्णा साबले आणि सार्जंट ओम कदम अतिशय सुंदर संचलनाचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी संचलन सुरू आहे। दोघांच्या डोक्यावरती आपल्याला हे संचलन पाहायला मिळतंय। जसं दिल्लीमध्ये राजपथावरती आपल्याला अतिशय सुंदर या संचलनाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या महाराष्ट्रातील NPC UPSC मध्ये विद्यार्थी पेपर करून त्या देशावरती सैनिकी शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला उपक्रम जो आहे हा महाराष्ट्र छात्र सेना याचाही सुंदर नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। चौथा ग्रुप जो आहे हा सुधी जाधव याचं नेतृत्व करते। अतिशय सुंदर संचलन तालबद्ध संचलन आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुधी जाधवनं तहसीलदार गुहागर यांना मानवंदना दिलेली आहे। अतिशय सुंदर संचलनाचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि मान्यवर तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा। चौथा पथक जे आहे हे देखील NCCचं आहे। दिवसेंदिवस या सैन्यामध्ये आवड निर्माण करण्यासाठी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व संचालक मंडळ, स्कूल कमिटीचे अध्यक्ष, स्कूल कमिटी या आमच्या सदैव पाठीशी असते। म्हणूनच या सामाजिक उपक्रमामध्ये आमची शाळा नेहमीच अग्रेसर आहे। तिसरं 5वा ग्रुप जो आहे स्काउट गाईड, स्काउटचं या ठिकाणी संचलन होतं। याचं मांडवकर हा विद्यार्थी संचलनाचा प्रमुख नेतृत्व करतोय। आदरणीय पाडवी सरांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच स्काउट गाईड गुहागर एज्युकेशन सोसायटीमध्ये म्हणजे आमच्या हायस्कूलमध्ये सुरू झालेला आहे। यांचंही जोरदार टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांनी कौतुक करायचं आहे। अतिशय सुरेख शिस्तबद्ध हा आपल्याला संचलनाचा नमुना पाहायला मिळतो। त्याचबरोबर मगाशी म्हटलं की 24 तास ऊन वारा पाऊस यामध्ये सतत सेवा देणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र पोलीस दल। आणि महाराष्ट्र पोलीस दलाची गाडी बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की काही ना काहीतरी
चांगल्या गोष्टीचं प्रत्यक्ष मदत करणारी ही संस्था म्हणजे महाराष्ट्र पोलीस याचं नेतृत्व गुहागर पोलिसांचे पोलीस निरीक्षक आदरणीय सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलिसांनी आणि हे अतिशय विभाग प्रमुख वैभव ढोले सर अहोरात्र मेहनत घेऊन दरवर्षी नवीन कल्पना राबवून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिस्त, नेतृत्व, अनुशासन, एकता या गोष्टी राबवण्यासाठी प्रयत्न करतायत। अतिशय सुंदर संचलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मान्यवरांना आणि प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं। जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। त्याचं सार्जंट अनघा साठे आणि सार्जंट ओम कदम अतिशय सुंदर संचलनाचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी संचलन सुरू आहे। ढोलाच्या ठोक्यावरती आपल्याला हे संचलन पाहायला मिळत आहे। जसं दिल्लीमध्ये राजपथवरती आपल्याला संचलन पाहायला मिळत आहे त्या टोळीचंच आपल्याला या ठिकाणी देखील संचलन पाहायला मिळत आहे। दुसरा विभाग आहे ज्युनियर विभाग, त्याचं नेतृत्व करते रईशा चौगुले सार्जंट आणि विवेक माने हे दोघं संचलनाचं नेतृत्व करतायत। सुंदर संचलनाचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हे सेकंड इयरचे आणि फर्स्ट इयरचे विद्यार्थी आपण पाहतोय। अतिशय सुंदर असा नमुना या ठिकाणी आपल्याला संचलनाचा पाहायला मिळतोय। व्हेरी गुड। पुन्हा एकदा या दुसऱ्या क्रमसाठी जोरदार टाळ्या वाजवा। या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। हे उद्याचे भारतीय नागरिक आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सदैव सज्ज आहेत। तिसरा ग्रुप जो आहे महाराष्ट्र छात्र सेना NCC याचं नेतृत्व करते समर्था मोरे आणि कुमारी खडपे। अतिशय सुंदर या संचलनाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या महाराष्ट्रातील MPSC UPSC मध्ये विद्यार्थी कमी पडतात म्हणून त्या जोरावरती सैनिकी शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला उपक्रम जो आहे हा महाराष्ट्र छात्र सेना याचाही सुंदर नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। चौथा ग्रुप जो आहे हा श्रुती जाधव याचं नेतृत्व करते। अतिशय सुंदर संचलन, तालबद्ध संचलन आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी श्रुती जाधवनं तहसीलदार गुहागर याला मानवंदना दिलेली आहे। अतिशय सुंदर संचलनाचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि मान्यवर विनंती जोरदार टाळ्या वाजवा। चौथं पदक जे आहे हे देखील NCCचं आहे। दिवसेंदिवस या सैन्यामध्ये आवड निर्माण करण्यासाठी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व संचालक मंडळ, स्कूल कमिटीचे अध्यक्ष, स्कूल कमिटी या आमच्या सदैव पाठीशी असते। म्हणूनच या सामाजिक उपक्रमामध्ये आमची शाळा नेहमीच अग्रेसर आहे। पाचवा ग्रुप जो आहे स्काउट गाईड, स्काउटचं या ठिकाणी संचलन होतं। याचं मांडवकर हा विद्यार्थी संचलनाचं प्रमुख नेतृत्व करते। आदरणीय पाडवी सरांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच स्काउट गाईड गुहागर एज्युकेशन सोसायटीमध्ये म्हणजे आमच्या हायस्कूलमध्ये सुरू झालेलं आहे। त्यांचंही जोरदार टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांनी कौतुक करायचं आहे। अतिशय सुरेख शिस्तबद्ध हा आपल्याला संचलनाचा नमुना पाहायला मिळतो।